नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर काही दिवसापासून खूप चर्चेचा मुद्दा होता की यावर्षी महाज्योतीच्या जागा खूप कमी झाल्या होत्या. त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी हे रिझल्ट पासून वंचित राहिले होते. ठीक आहे. तर जे कोणते मुलं ज्यांना चांगले मार्क होते ते वेटिंगवर होते. त्यांना असं वाटत होतं की माझं व्हायला पाहिजे पण नाही झालं. पण अशा मुलांना आता ही खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. तर आधी UPSC साठी फक्त 100 जागा होत्या. ठीक आहे. तर आता काय झालं त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट होऊन म्हणजे 300 जागा वाढल्या आणि आता 100 ऐवजी आता किती 400 जागासाठी UPSC मुलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये MPSCच्या किती जागा झाल्या तर तब्बल आता 1000 जागा झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे भरपूर मुलांना चान्स मिळालेला आहे आणि ज्यांना मिळाला नाही त्यांना सुद्धा मिळेल. ओके. सो जागा रिक्त होतील. भरपूर मुलं हे कुठल्या ना कुठल्या सरळ सेवा किंवा मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये लागले. MPSC गट क, गट ब मध्ये भरपूर मुलं लागलेले आहेत. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने त्या जागा खाली होतील आणि जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत त्यांना सुद्धा चान्स मिळेल. असं समजू नका की तुम्हाला आता तुमचं लिस्टमध्ये नाव नाही म्हणून तुम्हाला चान्स नाही मिळाला. तर आता यांची काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर जॉइनिंग प्रोसेस ही सगळी झाली की त्याच्यानंतर मग जागा वॅकंट होतात आणि लगेचच वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बोलवलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. सध्या जरी तुमचं नाव नसेल पण येत्या काही दिवसामध्ये तुमचं नाव यादीमध्ये असेल. त्याची बिलकुल तुम्ही काळजी करू नका. ओके. सो महाज्योतीकडून हे आज परिपत्रक आलेलं आहे 22 जानेवारी 2026. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने मग आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व PDF ह्या अपलोड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग कॅटेगरी वाईज NTC, NTP, NTT जे काही महाज्योती अंतर्गत येतात OBC वगैरे तर सर्व लिस्ट फिमेल, मेल या सगळ्या PDF चं रिझल्ट जे आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेलं आहे. प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथं जाऊन तुम्ही त्या चॅनलला जॉइन करून तिथून तुम्ही सगळ्या PDF पाहू शकता. ठीक आहे. जर तुमचे मार्क चांगले आहेत आणि तुमच्या आधी कोण आहे किंवा तुमच्या नंतर कोण आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलिंगमध्ये तिथं पाहायला मिळतील. ओके. आणि समोर जी काही प्रोसिजर असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर मग संस्था निवडायची आहे की तुम्हाला आधीच तुमच्या नावावरती ती संस्था असेल. याबद्दल सुद्धा आपण डिटेल चर्चा याआधी केलेली आहे जुन्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला बार्टीसारखं काही प्रिफरन्स निवडायचं नाही. त्याच्यामुळे तुमचं डायरेक्ट नाव येईल आणि त्याच्यासमोर तुम्हाला कोणती संस्था अलॉट केली आहे हा सुद्धा मुद्दा काही दिवसामध्ये अपलोड होईल. जवळपास 1-2 हफ्त्यामध्ये या सगळ्या गोष्टी प्रोसिजर होतील. त्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे. तुमच्याकडे एखादी डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. ठीक आहे. ते तुम्हाला मुदत देतात काही दिवसाची तर त्या मुदतीच्या दिवसात तुम्ही ते डॉक्युमेंट काढून घ्या. ओके. सो त्याच्यानंतर मग तुमची प्रोसेस ही क्लासेसची प्रोसेस लगेच सुरू होते आणि मार्चच्या मिडमध्ये तुम्हाला काय तुमचा स्टायपन सुरू होईल. ठीक आहे. तर UPSC वाल्यांना 32,000 रुपीज स्टायपन मिळते आणि बाकी जे आहेत राज्यसेवा वगैरे तर त्यांना 22,000 अशा प्रकारे त्यांना विद्यावेतन मिळतं. ओके. तर सुरुवातीला जे विद्यावेतन आहे आपल्याला 10,000 रुपये ते म्हणजे राज्यसेवेसाठी आणि MS साठी. ठीक आहे. 10,000 रुपये किती दिवसासाठी तर 11 महिन्यासाठी ते मिळतात आणि सुरुवातीला आपल्याला 12,000 रुपये मिळतात. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीचा पहिला महिना हा तुमचा 22,000चा येईल आणि UPSC वाल्यांसाठी पहिला महिना हा 32,000चा येईल. ठीक आहे. त्यांना 32,000 UPSC वाल्यांना आणि राज्यसेवा वाल्यांना 22. ठीक आहे. आता याच्यामध्ये मग MS वाले सुद्धा येतील. ठीक आहे. MS वाल्यांना सुद्धा 22,000. त्यानंतर मग SSC वाल्यांना किती यायचं 10K सुरुवातीला आणि 12,000 ठीक आहे अधिक रक्कम मिळते. तर टोटल सुरुवातीला त्यांना सुद्धा 22,000 रुपये एवढी रक्कम मिळते. त्यानंतर मग बँकिंग आणि पोलीस भरती आणि मिलिटरी वाल्यांना 6,000 रुपये मंथली आहे आणि सुरुवातीला किती तर 10,000. तर सुरुवातीला त्यांना किती 16,000 रुपये हा सुरुवातीला विद्यावेतन मिळतं. ओके. त्यानंतर मग मंथली तुम्हाला 6 महिने 6 महिन्यासाठी 6,000 रुपये दर महिन्याला जमा होतात. ठीक आहे. MS ला 11 महिन्यासाठी आहे 10,000 रुपये. UPSC ला 13 महिन्यासाठी आहे. सॉरी 13 नाही 11 महिन्यासाठी 13,000 रुपये मंथली आहे. ओके. सो अशा प्रकारे आपण विद्यावेतन बघितलं. तर आपण आधी हे नोटिफिकेशन वाचून घेऊ. ठीक आहे. तर UPSC साठी 400 तर MPSC साठी तब्बल 1000 प्रशिक्षण जागाची वाढ करण्यात आली आहे. ठीक आहे. OBC तसेच वंचित व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवामध्ये समान संधी मिळणे ही शासनाची ठाम व
स्पष्ट भूमिका असून केवळ आर्थिक अडचणीमुळे एकही गुणवंत विद्यार्थी मागे राहू नये या सामाजिक न्यायाधिष्ठित भूमिकेतून राज्य शासनाने एक दूरगामी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून बहुजन घटकातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये समान संधी मिळावी या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर मार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत प्रशिक्षणाच्या जागांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ओके, युपीएससी मध्ये किती जागा वाढ झाली आहे तर 1000 जागा वाढ झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं युपीएससी मध्ये किती 400 जागा वाढ झाली आहे, म्हणजे 300 जागा वाढ झाली आहे. टोटल 400 जागा झाल्या आणि ते किती झाल्या तब्बल 1000 जागा झालेल्या आहेत एमपीएससी मध्ये. एमपीएससी म्हणजे मग त्याच्यामध्ये एमईएस, एसएससी, 12 त्याच्यानंतर काय आपलं बँकिंग सगळं तुमचं त्याच्यामध्ये येतं, पोलीस भरती वगैरे. ओके. सो राज्यातील इतर मागासवर्ग ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व्हीजेएनटी आणि विशेष मागास प्रवर्ग एसबीसी या घटकातील केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी व महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी साठी 400 तर एमपीएससी साठी तब्बल किती 1000 प्रशिक्षण जागा वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री तसेच महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात जाहीर करण्यात आलेले आहेत. ओके. माननीय अतुल सावे यांनी सांगितले की महाज्योतीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमांतर्गत यापूर्वी यूपीएससी साठी केवळ 100 तर एमपी साठी 400 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होती. मात्र राज्यभरातून ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असून स्पर्धा परीक्षाबाबतची शैक्षणिक जागरूकता तसेच स्पर्धात्मक तयारीची स्तर लक्षणीयरित्या वाढला आहे. ओके. सो परिणामी महाज्योतीकडील प्रशिक्षणासाठीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकाकडून शासनाकडे सातत्याने काही निवेदन सादर करण्यात आली होती. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली, खूप परिश्रम घेतले, त्यानंतर हे कुठं साध्य झालेलं आहे. ओके. सो याशिवाय महाज्योतीचे माजी संचालक दिवाकर गमे यांनी प्रशिक्षणाच्या जागा वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला होता. ओके. सो या सर्व मागण्यांचा सखोल अभ्यास करून महाज्योती प्रशासनाने प्रशिक्षण जागावाढीचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या संदर्भात 20 जानेवारी 2026 रोजी महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक मंत्री माननीय अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बहुजन विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करत यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षण जागावाढीचा निर्णय अंतिम करण्यात आला. ओके. सो महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण क्षमतेची वाढ करण्यासाठी औपचारिक मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. सो अशा प्रकारे यूपीएससीच्या 1000 आणि यूपीएससीच्या 400 आणि एमपीएससीच्या 1000 जागा. एमपीएससी म्हणजे त्याच्यामध्ये समजून घ्या आता एमईएस त्याच्यामध्ये काय पोलीस सगळं आलेलं आहे. अशा प्रकारे तिथे 1000 जागा झालेल्या आहेत. तर पुन्हा जागा वाढतील याच्यासाठी आपण प्रयत्न करूच. ओके. सो त्यांना आपण संपर्क साधू की एमपीएससीच्या जागा वाढवावा आणि पोलीस भरतीच्या आता बार्टीला बघा तुम्ही, बार्टीला 3000 जागा आहेत. तर त्या अनुषंगाने मग पोलीस भरती त्यानंतर मग बाकीच्या यांना वेगवेगळ्या जागा पाहिजे होत्या. तर या जागा खूपच कमी झाल्या. त्यांना ओबीसी प्रवर्ग बघता ह्या जागा खूपच कमी आहेत. ओबीसीचे एवढे मुलं तयारी करतायत आणि त्यांना फक्त ह्या एवढ्याशा जागा, तर हे कुठंतरी मला वाटते इनजस्टिफाय आहे. ओके. सो येत्या काळात आपण अशी त्यांना मागणी करू की पोलीस भरती, मिलिटरी यांच्या वेगळ्या जागा करा आणि एमपीसीच्या जागा वेगळ्या करा. कारण की एमपीसीचा क्राऊड हा जास्त आहे, पोलीस भरतीचा क्राऊड पण जास्त आहे, पण त्यांच्यासाठी तुम्ही वेगळ्या जागा काढा, त्यांना एमपीएससी मध्ये घुसवू नका. ठीक आहे. तर हे दोन मुद्दे वेगवेगळे झाले पाहिजे. आता भरपूर मुलं वंचित राहिलेले आहेत, पण येत्या काळात तुम्हाला सुद्धा संधी मिळेल, त्याची बिलकुल काळजी करू नका. सो आपण त्यासाठी प्रयत्न करूच. तर महाज्योतीच्या वेबसाईटवर अशा प्रकारे तुम्ही जाऊन तिथून आपापल्या प्रवर्गाचं काय करू शकता, डाउनलोड करू शकता पीडीएफ, आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही ते तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे. जर तुमचं काही पॉईंटने किंवा काही मार्कांनी होत असेल तर तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका. येत्या काही दिवसामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमचं नाव सुद्धा यादीमध्ये असेल, त्याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. ओके. सो सो तुम्ही इथून पीडीएफ डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला इथे अडचण जात असेल तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलला या मी सगळ्या पीडीएफ टाकलेल्या आहेत. सो तुम्ही तिथं जॉईन करून घ्या आणि तिथं तुम्ही पाहून घ्या.
तुमचं यादीमध्ये नाव आहे किंवा नाही, ठीक आहे. तर त्यासमोरील जी काही अपडेट असेल ते मी टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आणि YouTubeच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांपर्यंत शेअर करा. जे कोणी वंचित असलेल्या गोष्टीपासून त्यांना अजूनही माहिती नाही की रिझल्ट लागला आहे म्हणजे जागा वाढ झाल्या आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा शेअर करा. त्यांना सुद्धा फायदा होईल तुमच्या मित्रमंडळींना. आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर तुम्ही सबस्क्राईब केला तर जी काही अपडेट असेल ज्याच्या संबंधित महाज्योती संबंधित ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्याच्यामध्ये तुमचा खूप फायदा होईल. ओके. सो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत. ठीक आहे. तर पाहत राहा प्रशिक मॅथ अकॅडमी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.